भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सोलापुरात संतापाची लाट उसळली असून संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक एन्काउंटर करत निषेध नोंदवण्यात आला आहे। महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सोलापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौक येथे अशोक खरात याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तसेच महिला भगिनींच्या हस्ते गोळ्या घालून प्रतिकात्मक एन्काउंटर करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्यावी किंवा सरकारने तात्काळ एन्काउंटर करावा अशी तीव्र मागणी केली। मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले। तसेच या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करावी, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। या बलात्काराचं एन्काउंटर या बलात्काराला फाशी या बलात्काराचं एन्काउंटर। गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करायची आहे की या महाराष्ट्रामध्ये मागचे कित्येक वर्ष झालं महिलांवरती जे अत्याचार आहेत ते वाढतच चाललेले आहेत। त्याच्यावरती कठोर शासन हे आरोपींना होत नाहीये। त्याचा परिणाम आज जो भोंदू खरात सारखे गुन्हेगार तयार होत आहेत आणि इथून पुढे सुद्धा असे गुन्हेगार तयार होऊ नाही। म्हणून एक तर आपण ज्या ठिकाणी बलात्कार केलेला जो आरोपी सापडतोय त्याच्या जागेवरती एन्काउंटर केलं पाहिजे, नाहीतर चौकात फाशी दिली पाहिजे। म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने आज ह्या भोंदू खरातच्या पुतळ्याला एन्काउंटर करून शासनाला आम्ही विनंती करीत आहोत। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोई, शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर, उपजिल्हाध्यक्ष संजीवनी सलबत्ती, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, ॲडव्होकेट बाबासाहेब सपाटे, जिल्हा संघटक तेजस शेळके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।